नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत इंग्लिश बाल भारती स्टँडर्ड 4 चा 1.1 रेनबो आफ्टर रेन, युनिट 1 चा 1.1 रेनबो आफ्टर रेन. मी तुम्हाला ही पूर्ण पोयम मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे, लाईन बाय लाईन, म्हणजे तुम्हाला नीट समजेल. तर चला सुरू करूया. पहिले दिले लेट्स गेट रेडी. आता रेनबो काय असतो तुम्हाला माहितीच ना, इंद्रधनुष्य. तर चला सुरू करूया. रेनबो अपियर्स, रेनबो कधी दिसतो आपल्याला? वेन सनलाइट पासेस थ्रू रेन ड्रॉप्स. जेव्हा जी सनलाइट आहे म्हणजे सूर्यप्रकाश आहे, म्हणजे जे सूर्यप्रकाश आहे तो पावसाच्या थेंबामधून जेव्हा पास होतो, त्या पावसाच्या थेंबामधून गेल्यावर आपल्याला रेनबो दिसतो. दुसरं म्हटलंय अ रेनबो हॅज 7 कलर्स. आणि रेनबोला किती कलर्स असतात ते बघा, रेनबो इथे दिलेला आहे. रेनबोला कलर्स असतात 7. कॅन यू नेम देम? तुम्हाला माहिती आहेत का ते कलर? माहिती असतील तर कमेंटमध्ये नेम सांगा, तरी मी सांगतो तुम्हाला. कलर्स असतात व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड. असे 7 कलर्स रेनबोला असतात. तर चला सुरू करूया. लिसन अँड सिंग. रेन फॉल्स डाऊन इन सिल्वर लाईन्स. रेन म्हणजे जो पाऊस आहे तो फॉल्स डाऊन खाली पडतो इन सिल्वर लाईन्स. सिल्वर लाईन्स म्हणजे चांदी सारख्या रेषांप्रमाणे तो पाऊस पडतो. फ्रॉम द क्लाउड्स इन बिझी टाइम्स, म्हणजेच गजबजलेल्या ढगांमधून पाऊस पडतो. दुसरं दिलंय रोड्स शाईन ब्राईट. रोड्स शाईन ब्राईट म्हणजे रोड्स म्हणजे रस्ते चमकू लागतात. कसे? शाईन्स ब्राईट, कसे चमकतात? एकदम असे चमकतात नाही का पाऊस पडल्यावर. आता रोड चमकू लागतात. आणि लिव्ज लुक न्यू. आणि जे लिव्ज म्हणजे झाडांची जे पानं आहेत, म्हणजे झाडांचे जे पाने आहेत ते लुक न्यू म्हणजे नवीन आणि ताजी वाटू लागतात. ताजी आणि सुंदर वाटू लागतात. नंतर दिले एव्हरीथिंग फील्स फ्रेश अँड ट्रू. आणि पाऊस पडल्यामुळे एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट काय वाटायला लागते? फ्रेश. प्रत्येक गोष्ट फ्रेश आणि ट्रू वाटायला लागते. फ्रेश आणि ट्रू म्हणजे सर्व काही ताजे आणि स्वच्छ सुंदर असे वाटू लागते. वेन द रेन सेज नाव आय विल गो. जेव्हा पाऊस म्हणतो का आता मी जातो, तेव्हा सन पिप्स आउट. पिप्स आउट म्हणजे बाहेर डोकावतो. अँड स्टार्ट्स टू ग्लो म्हणजे जो सूर्य आहे तो ढगांमधून बाहेर डोकावतो आणि चमकू लागतो. कधी? जेव्हा रेन म्हणतो नाव आय विल गो तेव्हा. कलर्स डान्स अक्रॉस द स्काय. जे कलर्स आहेत ते डान्स अक्रॉस द स्काय म्हणजेच काय? रंग संपूर्ण आकाशात पसरतात. रंग काय होतात? संपूर्ण आकाशात पसरतात, स्काय मध्ये पसरतात. कधी? जेव्हा रेनबो वेव्स अ ब्राईट हाय. कसं वाटतं? रेनबो रेनबो येतो म्हणजे रेनबोची एंट्री होते. रेनबो वेव्स अ ब्राईट हाय म्हणजेच इंद्रधनुष्य रेनबो जणू हात काय करतो? हलवून हाय म्हणतो. वेव्स अ ब्राईट हाय, जणू का जो रेनबो आहे तो आपल्याला हाय म्हणतोय. रेन अँड सन टुगेदर प्ले. पाऊस आणि जे सन आहेत, सूर्य आहेत, ते सोबत खेळतात. आणि मेकिंग ब्युटी एव्हरी डे. आणि मेकिंग काय? ब्युटी एव्हरी डे म्हणजे प्रत्येक गोष्ट सुंदर वाटते. कधी? जेव्हा पाऊस आणि सूर्य सोबत खेळतात तेव्हा काय होतं? प्रत्येक गोष्ट काय वाटायला लागते? मेकिंग ब्युटी एव्हरी डे. आणि ब्युटी ते वाढवतात. निसर्गाला स्वच्छ बनवायला रोज थोडी थोडी नवीन स्वच्छ बनत जातो निसर्ग. असं काही आहे. आहे का नाही? जेव्हा पाऊस पडतो आणि सूर्य पण असतो तेव्हा रेनबो येतो, तेव्हा सगळं काही असं भारी वाटायला लागते. म्हणजेच रेन अँड सन टुगेदर प्ले, ते सोबत खेळतात तेव्हा मेकिंग ब्युटी एव्हरी डे, सुंदर बनवतात न रोज. नेचर स्माइल्स आणि वी स्माइल टू. नेचर स्माइल्स निसर्ग हसतो आणि आपण सुद्धा हसतो. वी स्माइल टू. रेन अँड रेनबो फ्रेंड्स सो ट्रू. आणि रेन आणि रेनबो हे काय आहेत? फ्रेंड्स खरे आहेत म्हणजे खरे मित्र आहेत. तर तुम्हाला समजलं असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुम्हाला जर पुढचे आन्सर पुढचं पाहिजे असेल 1.2 तर कमेंटमध्ये सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणेल. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.